आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. लाखो वारकरी आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, आदिमाता मुक्ताबाई, तुकाराम महाराज अशा हजारो पालख्यांची पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि आदिशक्ती मुक्ताबाई ही चार भावंड म्हणजे वारकरी संप्रदायाचे प्राण. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का? ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई ही चारही भावंड एकाच कुटुंबातील संत, पण तरीही आषाढी वारीला यांच्या वेगवेगळ्या पालख्या का निघतात? या चारही पालख्या एकत्र का चालत नाहीत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचे मुख्य ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्वात मोठं आणि मुख्य कारण म्हणजे त्यांची समाधीस्थळे. या चारही भावंडांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी संजीवन समाधी घेतल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदीमध्ये समाधी घेतली, त्यामुळे त्यांची पालखी आळंदीवरून निघते. निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू तसेच ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु देखील होते. त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. त्यांची पालखी त्र्यंबकेश्वर परिसराशी संबंधित परंपरेतून निघते. संत सोपान काका यांनी सासवड येथे समाधी घेतली, त्यामुळे त्यांची पालखी सासवडवरून निघते. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम देखील सासवड येथे असतो. आदिमाता मुक्ताबाई तापी नदीच्या तीरावर गुप्त झाल्या. त्यांची पालखी मुक्ताईनगर, जळगाव येथून मार्गस्थ होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वारीचा विस्तार. जर या चारही पालख्या एकाच ठिकाणाहून निघाल्या असत्या तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांना त्यात सहभागी होणे कठीण झाले असते. खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील भाविक मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत चालतात. पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाविक माऊली आणि सोपान काकांच्या पालखीसोबत जोडले जातात. या वेगवेगळ्या मार्गांमुळे विठ्ठल भक्तीचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत झाली. इतिहास सोप्या भाषेत सांगायचा तर या पालखी सोहळ्याची सुरुवात वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या संतांच्या शिष्यांनी केली. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची परंपरा संत हेबतराव बाबांनी सुरू केली, तर इतर भावंडाच्या पालख्या त्यांच्या समाधीस्थळावरील संस्थानांनी आणि वारकऱ्यांनी सुरू केल्या. प्रत्येकाची परंपरा, मानपान आणि मार्ग वेगळे आहेत. जरी या चारही भावंडाच्या पालख्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या मार्गात निघत असले तरी त्यांचा अंतिम मुक्काम मात्र एकच असतो, तो म्हणजे पंढरपूर. पंढरपुरात आल्यावर या चारही भावंडांच्या पालख्या एकत्र येतात. तिथे हा सोहळा पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो. मार्ग वेगवेगळे असले तरी विठ्ठल भेटीची ओढ एकच आहे, हेच यातून सिद्ध होते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच ऐतिहासिक व वारकरी परंपरेतील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.